माझा एकदा. अरे निशी, माझंच काय संपूर्ण खांडेकर कुटुंब खराब करतेस तू. वेडी आहेस का तू? मी काय म्हणते एकदा ऐकून तरी घे. मी हात जोडते तुझ्या समोर. तू जा निशी, तू आत्ताच्या आता इथून निघ. निशी, तारिणी, निशिता काय करतेस तू? तेच करते जे तुम्ही करायला हवं होतं ताई. हिच्यामुळे माझं युवी घराच्या बाहेर आहे आणि तुम्ही हिला पाठीशी घालताय. कोणी कोणाला पाठीशी घालत नाहीये निशिता. तू आधी शांत हो. बस इकडे. निशिता तू शांत हो. मी बोलते तिच्याशी. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? मी बोलते तिच्याशी. तू बोलाय. हो हो हो. ओके. तारिणी, आपण त्याला प्लीज घरी घेऊया. अगं, अशा अवस्थेत तो रात्री बाहेर कसा राहील? त्याला त्याच्या चुकीची शिक्षा आपण दिली आहे ना. पास ना आता. प्लीज त्याला घरी आणू. कौशिकी ताई, तुम्ही हिची परमिशन घेताय? मी कोणाची परमिशन घेत नाहीये निशिता. तुमच्या भावाला, युवीला तिने घराच्या बाहेर काढलंय. तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये का? तुम्ही चला, आपण त्याला घेऊन येऊया. चला निशिता, ऐक माझं. युवराज भाऊजी या घरात येणार नाहीत. चांगली बाजूला हो, नाही तर आता मी तुला मारेन. चालेल मला. तुला जे करायचंय ते तू कर, पण जोपर्यंत त्यांना त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव होत नाही तोपर्यंत त्यांना शिक्षा भोगावीच लागेल. मी बोलते. थांब. तारिणी, मी तुला त्यावेळेला अजिबात अडवलं नाही, कारण त्यावेळेला तेच करणं योग्य होतं. पण आता प्लीज आपण त्याला घरी आणूया. अगं, मला माहितीये तुम्हाला खूप वाईट वाटतंय, पण आत्ता जर आपण त्यांना मुभा दिली ना तर ते आपल्याला गृहीत धरतील आणि ते जे काही वागतात ते आपण खपवून घेतो. आपल्याला ते सगळं चालतं असा विश्वास बळावेल त्यांचा. हो ताई, तुम्ही हिच्याकडे नका लक्ष देऊ. आपण हिला घेऊन येऊया. चला चला. निशिता, मिळालेल्या शिक्षेची पुरेपूर जाणीव होणं गरजेचं आहे त्यांना. पुन्हा शिक्षा होऊ शकते ही भीती जर त्यांच्या डोळ्यात दिसत असेल, आपण जे कृत्य केलंय ते चुकीचं आहे ही जाणीव जर त्यांना झाली असेल तर तुम्ही त्यांना घरात घ्या. पण त्यांचा उर्मटपणा अजूनही तसाच असेल तर मी माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि मला असं वाटतंय की तुम्ही सुद्धा तुमच्या निर्णयावर ठाम असायलाच हवं. कौशिकी ताई, युवी बाहेर आहे आपला. आपण घेऊन येऊया त्याला. तू चला. चल. तुम्हाला हिच्यावर विश्वास आहे? युवराजला शिक्षा केली? माझा विश्वासच बसत नाही. मी या घरात लग्न होऊन आल्यापासून युवराजवर साधं कोणी रागवलेलं मी पाहिलं नाही वहिनी. पण ही तारिणी कानामागून आली आणि तिखट झाली. हो ना. ती तारिणी आहे ना, कनिंग वुल्फ आहे. कनिंग वुल्फ म्हणजे ज्याच्या मनात एक असतं पण चेहऱ्यावर दाखवतात वेगळंच, तशी आहे ती तारिणी. हे सगळं ना प्लॅनिंग आहे तिचं, प्लॅनिंग. आता घराबाहेर जायचा नेक्स्ट नंबर कोणाचा आहे याचा विचार करा. तुझी काकू जिवंत आहे अजून. रिअली? मग युवीला घरात घे ना. काय झालं? नॉट पॉसिबल. दी पद्मिनी खांडेकर स्वतःच्या मुलासाठी काहीच करू शकत नाहीत की तुला रिग्रेट होतोय आता तुझ्या डिसिजनचा? ईशा, सॉरीच हा वहिनी, पण ह्यावेळी ईशा म्हणते ते अगदी बरोबर आहे. निशी तुला सांगत होती, ती तारिणी मोठ्या सुनेचा मान मिळवण्यासाठी लिटरली काहीही करू शकते. पण नाही ऐकलंस तू तिचं. दिले सगळे राईट्स त्या तारिणीला आणि आता तुझ्याच अंगाशी आलंय. हीच तिची सगळ्यात मोठी चूक आहे. माझा युवराज माझं सगळं जग आहे. आज तिने त्याचा स्वाभिमान दुखावलाय. आता तिचं या घरातलं सगळं अस्तित्व संपवल्याशिवाय पद्मिनी खांडेकर गप्प बसणार नाही. ताई, युवी बाहेर आहे ताई. प्लीज, मी जे करते ते युवराजच्या भल्यासाठी करते. प्लीज शांत हो. नाही ताई, आधी मला वाटत होतं की ही तुम्हाला गुंडाळतीये,
पण नाही, तुम्ही तर ऑलरेडी तिच्या जाळ्यात अडकलात. वाटेल ते बोलू नकोस निशी. तू आगीत तेल ओततेस ते चालतं. शिक्षा आणि सूड यात फरक असतो तारिणी. कौशिकी ताई, ही आता युवीला शिक्षा नाही, त्याच्यावर सूड उगवते. असं काही नाहीये. ए तू थांब थांब. तुला आहे ना लहानपणापासून ओळखते मी. या घरात कोणी ओळखत नाही इतकी मी तुला ओळखते. लहानपणापासून तुझा खूप त्रास सहन केलाय, पण आता तोच त्रास माझा युवी सहन करणार नाही. तो रात्रभर घराबाहेर राहणार नाही. मी त्याला घेऊन येणार. ऐक माझं. निशी, तू कुठेही जायचं नाहीस. तारिणी, हात सोड. मी नाही सोडणार. हात सोडी. तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. हे बघ, तू जर चुकीच्या गोष्टींना साथ देणार असशील ना, तर मी तुला सुद्धा या घरातनं बाहेर काढीन. तू धमकी देतेस मला? ताकीद ही. जा, तुला काय हवं ते कर. मी त्याची बायको आहे. माझं कर्तव्य आहे. निशी, आपल्या नवऱ्याची साथ देणं हे बायकोचं कर्तव्य असतं, पण चांगल्यासाठी. त्यांनी केलेल्या चुका लपवणं, त्याच्यावर पांघरून घालणं हे बायकोचं कर्तव्य नाही. हा माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. एक बहीण म्हणून तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे. नाही, मी शांत नाही राहणार. मी माझ्या जुवीला घरी आणणार. मी शांत नाही राहणार. मी आणणार. फुकट खाऊ तारिणी. घर माझा, बाप माझा, कंपनी माझी, आणि राणी कोण ही? तारिणी. एक दिवस भेट तुला नाही, तुझा गळा दाबून तुला इथे मारून टाकले ना तुला. तू हे आता ना बाहेर हेल्पर. तारिणी, हेल्पर चल. तुला नाही तुझी वाट लावली ना